नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश। आज आपण भंडारा जिल्ह्यातील साकोली भागामध्ये आलेलो आहे आणि या भागामध्ये उन्हाळी धानाचे जे नर्सरी आहे, म्हणजे स्परा आहे किंवा खार आहे, हे नर्सरी टाकणं सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो की अशा प्रकारे इथे धानाची जे उन्हाळी धानाची नर्सरी टाकणं चालू झाली आहे आणि यावर सध्या जे टेम्परेचर आहे हे खूप कमी आहे, म्हणजे थंडीचं वातावरण आहे आणि अशा थंडीच्या वातावरणामध्ये रात्रीचं टेम्परेचर खूप डाऊन जातं, कमी होते। त्याच्यामुळे धानाचा जो आपण परा टाकतो, नर्सरी टाकतो, हा खूप लवकर जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होत नाही किंवा जर्मिनेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जो आपला नर्सरी आहे ते काय ते पिवळी पडलेली दिसून येते। तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं, तर अशा कंडिशनमध्ये आपण IPL बायोलॉजिकल कंपनीचे सायरन प्रति 18 ते 20 किलो बियाण्यासाठी 1 ते 1.5 किलो सायरन आपल्याला या नर्सरीमध्ये टाकायचं आहे। तर तुम्ही दोन प्रकारे आपण यामध्ये सायरन टाकू शकतो। पहिलं तर आपण परा टाकताना किंवा नर्सरी टाकताना धानासोबतच आपण सायरन मिक्स करून टाकू शकतो किंवा आपलं नर्सरी निघाल्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामध्ये सायरन टाकू शकतो। आता सायरनमध्ये काय आहे तर बघायचं, थंडीचं वातावरण आहे, थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याला गरमावट पाहिजे, म्हणजे जर्मिनेशन खूप चांगल्या प्रकारे होईल। तर सायरनमध्ये आपल्या सल्फर आहे, त्यासोबत फेरस आहे व त्यासोबत सीवीड आहे, म्हणजे हे तिघांचं कॉम्बिनेशन आहे। सल्फर आणि फेरस हे गरम असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपली जर्मिनेशन दिसून येईल आणि आपला परा सुद्धा हिरवा दिसून येईल। आणि सीवीड असल्यामुळे सर्वत्र तो जो परा आहे हा पूर्ण 20 ते 25 दिवस त्याची ग्रीनरी टिकून ठेवेल आणि येणारे जे पऱ्याची जे कांडी आहे, नर्सरीची जे कांडी आहे, ते कांडी सुद्धा आपल्याला चांगली दिसून येईल आणि ओव्हरऑल आपला जो परा आहे हा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आणि अशा प्रकारे आपण आपली नर्सरी खूप चांगली डेव्हलप करून धानाची ट्रान्सप्लांटिंग करू शकतो। धन्यवाद।